ह्या IUIs ना प्रेग्नन्सी रेट एवढा कमी का? बेसिकली IUI मध्ये जेव्हा एग उत्सर्जन होतं तेव्हा आपण हसबंडचं सिमेन घेतो. त्याची एक सिमेन वॉशिंगची प्रक्रिया केली जाते आणि ते सिमेन एक 300 to 500 मायक्रोलिटर्स असा छोटासा सिमेनमध्ये सगळे मोटाईल स्पर्म्स असतात आणि ते गर्भाशयामध्ये सोडण्यात येतं. मग ऍक्च्युली ते स्पर्म त्या एग पर्यंत पोहोचले का? त्या एगला भेटले का? त्या एग मध्ये गेले का? त्याच्यापासून गर्भ झाला का? तो गर्भ कुठल्या क्वालिटीचा झाला? त्या एग काय क्वालिटीचं होतं? मग तो गर्भ वाढू शकला का? आणि वाढून तो गर्भाशयात आला का आणि मग रुजला का? ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या निसर्गामध्ये होतात ह्याच्यावर कुठलाही कंट्रोल डॉक्टर म्हणून आमचा आणि पेशंट म्हणून तुमचा नसतो. आपण हे पूर्णपणे निसर्गावरच सोपवतो. मनुष्य प्राण्यांमध्ये प्रेग्नन्सी तयार होणे ही खूप कॉमन गोष्ट आहे, पण प्रेग्नन्सी रुजणं ही खूप अनकॉमन आहे. किंबहुना पूर्ण अॅनिमल किंगडम मध्ये मनुष्य प्राण्याला पूर्ण वर्षभर प्रेग्नन्सी राहू शकते, पण प्रत्येक महिन्यात प्रेग्नन्सी राहायची शक्यता 15 to 20% असते. ह्यालाच आपण फिकंडिटी रेट म्हणतो. पण तेच आपण दुसऱ्या प्राण्यांमध्ये बघितलं, म्हणजे गाय, कुत्रा किंवा मांजर ह्या ह्याच्यामध्ये बघितलं, त्यांना पूर्ण वर्षभर प्रेग्नन्सी राहू शकत नाही. पूर्ण वर्षात फक्त 2 महिने प्रेग्नन्सी राहते, पण त्या कालावधीत प्रेग्नन्सी राहायची शक्यता ऑलमोस्ट 80% असते. देवाने आपल्याला आपला फिकंडिटी रेट खूप कमी दिल्यामुळे IUI ला सुद्धा प्रेग्नन्सी रेट एका पर्टिक्युलर लेवलच्या पुढे घेऊन जाता येत नाही.